नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या भागामध्ये जानकीवर एक भयानक संकट येते. कारण चहूबाजूने जानकीला ऐश्वर्याने पूर्णपणे असं वेठीस धरलेलं असतं. जानकी त्यातून मार्ग काढत असते आणि प्रत्येक गोष्ट सावरण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मात्र ही ऐश्वर्या काहीच असं त्रास देण्याशिवाय राहत नाही. जानकी नानांची भेट घेते हे ऐश्वर्याला कळते. तोपर्यंत तिकडे सयाजीने ऋषिकेशला म्हणजे मारण्यासाठी काही गुंड पाठवलेले असतात आणि त्या प्लॅनमध्ये ऋषिकेशला अडकवलेलं असतं. परंतु इकडे मात्र जानकीवर एक खूप मोठं असं संकट ह्या ऐश्वर्याने अजून आणलेलं असतं. कारण खोटं नाणं देऊन जानकीची तिने अपमान तर केलेला असतो आणि त्याच लगेच बदल्याचा ती पूर्णपणे जानकीला वाईट वाटतं. परंतु ती अवंतिकाला वचन मागते की अवंतिका, तू कुणाला याबद्दल काही सांगू नकोस. परंतु तरीसुद्धा अवंतिकाने घरच्या सर्वांसमोर म्हणजे ऐश्वर्याला हा जाब विचारलेला असतो, काय ग ऐश्वर्या, तू जानकी बहिणीचा आत्तापर्यंत किती काही अपमान करशील, परंतु आता मात्र बाद झालं. तेव्हा आता जानकीने जे काही तिला धमकावलेले असतं की वाजत गाजत मी या घरामध्ये पुन्हा येईल, तेव्हा मात्र आता जानकी ही नानांना भेटून घरी जाते. नानांनी तिला अगदी ते देवघरात जे काही म्हणजे गुपित सत्य रहस्य आहे त्याचा उलगडा केलेला असतो. जानकी ही ऋषिकेश बाहेर गेल्यानंतर घरी येते आणि घरी आल्यानंतर मात्र त्या ऐश्वर्याने अजून एक जानकीसमोर भयानक संकट उभे केलेले असते. कारण ओवी जेव्हा शाळेत गेलेली असते तर ओवी शाळेतून येत असताना ऐश्वर्या तिला खाण्यासाठी केक देते, म्हणजे केकचा बॉक्स घेते. परंतु ओवीला काय माहिती असतं की यात नक्की विष आहे. म्हणून ऐश्वर्याने ओवीला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून जानकी आता चवताळून उठलेली असते. कारण आता ज्या केकच्या बॉक्समध्ये ऐश्वर्याने विष काढलेले असतं तर जानकीला पूर्णपणे माहिती असतं की नक्की हा त्या ऐश्वर्याचा प्लॅन असणार. तेव्हा मात्र आता ओवी घरी येते आणि जानकी घरी आल्यानंतर ओवीला पोटामध्ये खूप असं दुखायला सुरुवात होते. तेव्हा आता जानकी ही ओवीला विचारत असते की ओवी, काय झालं बाळा. परंतु ओवी मात्र अशी जमिनीवर इकडे तिकडे अशी म्हणजे पडत असते की आई मला वाचव, आई मला वाचव. जानकी घरी येते तर ओवीला पाहते आणि तिला का म्हणजे ओवी अशी खाली पडलेली बघून खूप मोठा धक्का बसतो. जानकी ओवीला उचलते की बाळा अगं काय झालं. ओवी म्हणत असते की आई अगं बघ ना, माझ्या पोटात खूप दुखतंय, अगं आई मला खूप त्रास होतो. म्हणून ओवी ही अक्साबक्स रडत असते की नक्की काय करू. तिला खूप अशा यातना होत असतात, पोटात इतकं दुखायला लागत असते. कारण ओवीची आता इतकी कंडिशन ही बेकार झालेली असते की तिची तब्येत खूप बिघडलेली असते. ती खाली लोळून घेत असते की आई मी काय करू, आई मी काय करू. जानकी ही ओवीला म्हणत असते की ओवी अगं ओवी दम धर, काय झालं बाळा, काय झालं. आणि तेवढ्यात जो काही केकचा तो बॉक्स असतो तर जानकीला तो कळतो आणि जानकीला हे लक्षात येते की नक्की ओवीने केक खाल्लेला आहे. परंतु आता ह्या केकमधूनच ओवीला काहीतरी असं म्हणजे विषबाधा झाली असेल. तेव्हा आता नक्की याचा उलगडा ती तर करणार असते, पण त्या अगोदर तिला ओवीचा जीव वाचवायचा असतो. म्हणून जानकी ही अगदी जीवाची यातना करते. कारण ऋषिकेश सुद्धा घरी नसतो आणि ऋषिकेश कामासाठी बाहेर गेलेला असतो. ओवीला तर खूप त्रास होत असतो की नक्की आता काय करू असा जानकी समोर खूप मोठा असा दुःखाचा डोंगर उभा राहतो. तेव्हा मात्र आता जानकी हार मानत नाही. जानकी स्वतः ओवीला म्हणत असते की बाळा तू घाबरू नकोस, मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाते, तुला काही होऊन देणार नाही, तू फक्त धीर धर. ओवीला तर खूप त्रास होत असतो, काय करू आणि काय नाही अशी ओवीची अवस्था होते. तेव्हा जानकी ही ठरवते की ओवीला घाईने हॉस्पिटलला न्यावे लागेल. म्हणून जानकी ही ओवीला एका तेथे झाडाच्या खाली ठेवते आणि घराच्या बाहेर समोरच ठेवलेले असते आणि रस्त्यावर येते. रस्त्यावरील रिक्षा गाडी प्रत्येकाला बाईकवरील लोकांना ती अडवते, हात जोडते, माझ्या मुलीला मला हॉस्पिटलला न्यायचे आहे, कोणीही मदत करा. म्हणून ती प्रत्येक रिक्षा आणि प्रत्येक गाडीवाल्याला अडवण्याचा हात जोडून प्रयत्न करत असते. परंतु कोणीही जानकीची दया करत नाही आणि कोणीही गाडीवाला सुद्धा थांबत नाही. तेव्हा त्या जानकीवर खूप मोठी परिस्थिती अशी ओढावलेली असते. नक्की आता ह्या परिस्थितीतून जानकी काही डगमगत नाही, तरीसुद्धा ती त्यातून मार्ग काढते. ओवीला म्हणते की बाळा घाबरू नको, काही झाली तरी मी तुला आता हॉस्पिटलला घेऊन जाते. म्हणून दुर्गा बनून ती ओवीला लगेच उचलते. कारण कोणीही मदतीला येणार नाही हे जानकीच्या लक्षात येते. एकतर रडत असते आणि
डोक्याला हात लावून तिला खूप असा मनस्ताप होत असतो की नक्की काय झाले असेल ओवीला, ओवीच्या जीवाला धोका असेल का, असे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे राहतात. तरीसुद्धा ती ओवीला म्हणते की घाबरू नको बाळा, तुझी आई तुला काहीच होऊन देणार नाही, तिला धीर देत असते. तेव्हा मात्र ती आता ओवीला आपल्या पाठकुळी टाकते आणि पाठीशी ती आता एका ओढणीने तिला बांधते आणि तिला घाईने हॉस्पिटलला पळत पळत धावत घेऊन जात असते. तेव्हा मात्र आता ओवी ही सुखरूप वाचलेली असते. हॉस्पिटलला ती घेऊन येते आणि हॉस्पिटलला आल्यानंतर डॉक्टर म्हणतात की ओवीने असं काय खाल्लं होतं, कारण आता तिला इतकी विषबाधा झालेली आहे, ओवीचा जीव खूप संकटात आहे. म्हणून जानकी ही देवी आईला प्रार्थना करते की देवी आई काही कर, पण माझ्या ओवीला ह्या दुःखातून वाचव. तेव्हा मात्र आता जानकीने पूर्णपणे अशी बाजीपणाला लावलेली असते आणि ती ठरवते की नक्की ओवीला असं काय झालं असेल. म्हणून ती केक ही तिकडे म्हणजे ठेवते, बाजूलाच ठेवते की ओवीला आता विचारायचं हा केक तिला कोणी दिला असेल. परंतु डॉक्टर म्हणतात की जो काही ओवीने पदार्थ म्हणजे केक खाल्लेला आहे त्यातून ओवीला विषबाधा झाली. म्हणून आता डॉक्टरांनी सांगितल्यामुळे जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकीच्या लक्षात येते, कारण ओवी ही शुद्धीवर आल्यानंतर जानकीला सांगते की आई, मला त्या ऐश्वर्या आंटीने हा केक खाण्यासाठी दिला होता. तेव्हा मात्र ओवी ही सुखरूप असते, परंतु जानकीला मात्र आता समजलेले असते की माझ्या ओवीच्या जीवावर उठणाऱ्या ऐश्वर्याला मी आता सोडणार नाही. तेव्हा ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो की काय झालं ओवी. तेव्हा जानकी घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगते. सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा धावत येतात आणि सर्वांना ओवीच्या जीवाची काळजी लागलेली असते. आणि त्याच वेळेस मात्र आता जानकी ही ऐश्वर्याला चांगली गचंडी धरून धडा शिकवणार असते आणि आता सुमित्रा आईला ऐश्वर्याचं कारस्थान आहे, तर आता ओवीमुळे सर्व काही समजणार असते. तेव्हा आता ओवीचा जीव हा संकटात आहे हे कळल्यानंतर सुमित्रा आई तिकडे धावत येते. सुमित्रा आई म्हणत असते की काय झाले माझ्या बाळाला, परंतु ऋषिकेश मात्र सुमित्राला तेथे ओवीजवळ जाण्यासाठी अडवतो. काही झालं तरी ओवीला मी जाऊन देणार नाही, कारण हे ऐश्वर्याला तुम्ही हाताशी धरले ना, म्हणून ऐश्वर्याने माझ्या ओवीला मारण्याचा प्लॅन केला. अगं जानकी तेव्हाच म्हणत असते की अगं तू तर नानांना जे काही आहे ते सांगण्यासाठी माझ्या ओवीच्या डोक्याला पिस्तूल लावला होता आणि आज माझ्या मुलीच्या जीवावर उठली, मी ऐश्वर्या तुला सोडणार नाही. म्हणून एक अशी सणकण ती ऐश्वर्याच्या कानामागे देते. तर सुमित्रा सुद्धा ही ऐश्वर्यावर खूप चिडते. ऐश्वर्या अगं कोणत्या थराला जाऊ शकते, अगं ऐश्वर्या तू ओवीच्या सुद्धा जीवावर उठली. म्हणून सुमित्रा सुद्धा एक सणकणी हॉस्पिटल ऐश्वर्याच्या कानामागे देते आणि आज मात्र सुमित्राने आणि जानकीने मिळून ऐश्वर्याची चांगली धुलाई केलेली असते. तेव्हा आता ओवीच्या जीवावर उठणाऱ्या ऐश्वर्याला मात्र जानकीने दुर्गा बनून धडा शिकवलेला असतो आणि ओवीचा जीव सुद्धा अगदी इतक्या संकटात धावत हॉस्पिटलला घेऊन तिने वाचवलेला असतो. तेव्हा आता सौमित्र हा काही आता म्हणतो की काही झालं तरी ह्या ऐश्वर्या आता ओवीच्या जीवावर सुद्धा उठली. याच्या अगोदर तिने सगुणाला सुद्धा म्हणजे जानकी बहिणीला तर मारण्याचा प्रयत्न केलाच, परंतु आता मात्र ओवीच्या जीवाला सुद्धा तिच्यामुळे इतका मोठा धोका झाला. त्यामुळे आता मात्र तिची गय नाही, तिला आता लवकरात लवकर ग्रंथदिव्यांच्या घरातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच. तेव्हा आता सुमित्रा आईने सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याच्या चांगली सणकण कानामागे देऊन तिला सुनावलेलं असतं. तर आता सारंगच्या समोर सुद्धा हे सत्य येणार असतं आणि आता जानकीने आपल्या ओवीचा जीव मात्र सुखरूप वाचवलेला असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.